श्रीरामचंद्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योगमुद्रा नेत्री नये रे तुझबीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदास मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपादवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. संसारी पुंडावे चुकले देवभक्ता ऐक्य झाले मुख्य देवास ओळखले सत्संगे करून. परमपवित्र दासबोध दशक 6 समास दुसरा आणि त्याच्यामध्ये 45वी जी ओवी आहे ती आज सेवेसाठी घेतली. फार संगम चांगला आहे. समोर प्रत्यक्ष मारुती राय बसलेले आहेत आणि जो ग्रंथ घेतलेला आहे तो दासबोध. समर्थांनी स्वतः म्हटलेला आहे, माझी काया माझी वाणी गेला म्हणाला अंतःकरणी परी मी आहे जगज्जमनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप सिद्ध असताना करावा छेद जनावाचे. की दासबोध ही समर्थ रामदासांची वाङ्मयीन मूर्ती आहे. स्वतः समर्थ रामदासच म्हणायचे आणि स्वतः रामदास हे हनुमंताचे अवतार होते. जो त्यात काही प्रश्न काही नाही, शंका नाही म्हणावा. जसं माऊलींच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो लोपले ज्ञान जे की हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. ज्ञानेश्वर भगवान विष्णू असं म्हणते ना. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज हे जसे भगवान विष्णूचे अवतार होते तसेच समर्थ हे हनुमंताचे अवतारच होते. ज्यांनी कधी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ बघितला असेल तर त्याचा पहिल्या अध्यायामध्ये ते द्वारकाधीशांनी 9 नारायणांना बोलवलेला असा उल्लेख आहे. आणि 9 नारायणांना बोलवल्यानंतर ते हरी कवी जे काय नारायण जे होते ते सगळे आलेले आहेत. त्यांनी नमस्कार वगैरे केला, त्यांची पूजा वगैरे झाली आणि मग द्वारकाधीशांनी सांगितलं की आपल्याला या पृथ्वी तलावरती अवतार घ्यायचा आहे. मग त्यांनी कुणी मच्छिंद्र कुणी व्हायचं, गोरक्ष कुणी, हे सगळं सांगितलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर म्हटलं आम्ही पण अवतार घेणार आहोत, आम्ही पण घेणारच अवतार. मी स्वतः ज्ञानेश्वर महाराज होणार आहे असं त्यांनी सांगितलं. नंतर शंकर निवृत्तीनाथ होतील, ब्रह्मदेव सोपान होईल आणि आदिमाया ही मुक्ताबाईच्या रूपानं अवतार घेणार आहे असं सांगितलं. आणि ते सांगता की उद्धव नामदेव होणार आहे आणि हनुमंत हा रामदासांच्या रूपाने येणार असं त्यांनी सांगितलं. ते पहिल्या अध्यायामध्ये ते वर्णन आहे. आणि त्यामुळे समोर हनुमंत, ग्रंथ देखील हनुमंत आणि त्याचे लिहिणारे देखील हनुमंत असा हा त्रिवेणी योग आहे. आणि त्याच्यामधला हा 6वा दशक आणि दुसरा समास ब्रह्म पावन निरूपण नाम समास. म्हणजे काय की 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश मनन करतात अर्थ विशद होतात. की 20 दशक आणि 200 समास समर्थांनी लिहिले. पण का असते की हा प्रबंध आहे आणि त्यामुळं सगळे समाज आपल्याला उपयोगीच असंही काही नसते. त्यामध्ये काही मध्ये चर्चा असते, काही मध्ये काही गोष्टी सांगितलेल्या असतात आणि ते सगळेच्या सगळे समास वाचले पाहिजे असंही काय नाही.
स्वतः समर्थांनी सांगितलं की अवघे जे ऐकावे तरी सारं शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नावं सर्वण बसते. ते सगळं ऐकून घेतल्यानंतर मला काय उपयोगी पडणार आहे, मला कुठे लागू पडतंय, ती गोष्ट तेवढी घेतली पाहिजे. आणि त्याला त्यांनी श्रवण बसते असं म्हटलेलं. आणि त्यामुळं अनेक समाज आहेत, पण त्यातले नेमके उपयोगाचे जे समाज असतात साधकांना, तर त्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून हा जो एक समाज जो आहे की दशक देवशोधन दशक, 6वा दशक हा देवशोधन दशक, आणि त्यातला दुसरा हा समाज जो आहे की ब्रह्मपावन निरूपण नाम समाज, आणि त्यातली ही शेवटची ओवी आहे. कसं असतं की जे आपण ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये म्हणतो, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवा, एक तरी ओवी अनुभवा. काय होतं की पारायणाच्या गडबडीमध्ये हे पारायण करणं ही चांगलीच गोष्ट आहे, त्याबद्दल काय प्रश्न काही नाहीच आहे, उत्तमच गोष्ट आहे की ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्या जातात, त्यासारखं चांगलं काय. पण गडबड आहे तिथे. गडबड का होते, कारण 7 दिवसामध्ये त्या 9,000 ओव्या वाचून झाल्या पाहिजेत हो. तिथं थांबायला वेळ नाहीये. पण ते काय सुरू होतं की ओम नमो जय अध्यावेद प्रतिपद्या जय जय संध्या हात मरू देवा तुमची गणेश, हे सुरू झालं हो तिथं. मग ते गडबड 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 होते ना तिथं. मग त्याचा जो एक विचार जो आहे की बाबा माऊली महाराजांनी नेमकं त्या ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे, आणि ती आपल्या जीवनामध्ये कशी मुरवायची आहे, आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, या गोष्टीचं एक चिंतन मनन जे करायला लागतं ते होत नाही त्या पारण्याच्या गडबडीमध्ये होत. आणि म्हणून जसं ते एक तरी ओवी अनुभवावी माऊलींच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं ज्ञानेश्वरीचं, तसं दासबोधाच्या बाबतीमध्ये देखील ते तेच आहे की एवढा मोठा प्रबंध आहे, इतक्या ओव्या आहेत, पण एक ओवी काहीतरी बघितली पाहिजे. तर साधारण तस्मात विचार करावा, देव कोणतं ओळखावं, आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी. झाली ओवी म्हणून झाली, पण तस्मात विचार करणे, त्याच्यानंतर त्याचा देवाचा शोध घेणे, या सगळ्या गोष्टींचा विचार तरी आधी केला पाहिजे. आणि तो विचार करता करता अवघड जीवन संपून जाईल, पण ओवी तशीच राहील. आणि त्यामुळं ही जी ओवी जी आहे की संसारी पुंडावे चुकले, देव बघता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले, सत्संगी करून, की या एका ओवीमध्ये कुठल्याही संतांचं चरित्र देखील बसण्यासारखे आहे. एवढी मोठी ओवी आहे, साधी ओवी नाही आहे. कारण हा अनुभवच संतांनी सांगितला की हे माझ्या बाबतीत झालेलं आहे. काय हे संसारी पुंडावे चुकले. त्याच्यानंतर देवा भक्ता ऐक्य झाले, म्हणजे ज्ञान पूर्ण झाला अवस्था. आणि तिसरी गोष्ट मुख्य देवास ओळखले, सत्संगे करू नये, म्हणजे कशामुळे मी ते प्राप्त करून घेतलं ती गोष्ट देखील त्यांनी सांगितलेली आहे. आणि त्यामुळं इथे जे सांगितलेलं आहे की संसारी पुंडावे चुकले, म्हणजे त्याची एरझार संपून गेली होती. मुळात संसारी गोष्ट म्हणजे काय, 2 प्रकाराने आपण विचार करतो. आम्ही काय सामान्य संसारी माणसं, म्हणजे काय की बायको मुलं हे सगळे जे आहेत त्याला संसार असं म्हटलेलं आहे, किंवा प्रपंच म्हटलेलं आहे. काही वेळा प्रपंच आणि संसार याच्यामध्ये फरक केला जातो. समर्थ म्हणतात प्रपंच म्हणजे संस्था वगैरे जी गोष्ट असेल त्याचा जे कार्यभाग असेल त्याला प्रपंच असं म्हणतात, आणि संसार म्हणजे बायका मुलांचा संसार. पण संसाराचा पारमार्थिक अर्थ जो घेतलेला आहे तो जन्म आणि मृत्यू असं घेतलेला आहे. जन्म मृत्यू म्हणजे संसार, जन्म मृत्यू म्हणजे संसार. आणि त्यामुळे संसाराची एरझार चुकणे ही तशी सोपी गोष्ट नाही हो. तशी सोपी गोष्ट कुठे आहे ना, कारण ते अनेक जन्म तो पाठीमारा असतो ना. एक जन्म कुठं पाठीमारा आलाय तो संसार, एक जन्म नाही. समर्थ स्वतः म्हणतात, तुवा भोगल्या पुनरावृत्ती, ऐसी माये वापे किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष. की तुवा भोगल्या पुनरावृत्ती, की पुन्हा पुन्हा तो आलाय रे, किती वेळा जन्माला आलाय, काय याचं काय गणती आहे? गणती करू शकणार नाही, खूप गणती आहे, पुष्कळ वेळा जन्माला आलाय. आणि त्यामुळे संसारी पुन्हा पुन्हा जन्माला माणूस येतच राहतो. हे स्वतः तुकाराम महाराज आपले म्हणतायत
किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव भ्याला विठोसी शरण गेला. याचा अर्थ काय की ते स्वतः आलेले नव्हते, पण निदान आपल्या जी भूमिका जी आहे ती त्यांनी मांडलेली होती हो. कारण वास्तविक आता आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोली जे ऋषी 7 भावे वर्ताया, आम्ही वैकुंठवासीच आहे असं ते म्हणतात. मागा बहुत जन्मी हेच करीता आलो आम्ही, बहुत अपश्रमी दुःखे पिढिले निवूत्या. म्हणजे ते काय आहे असे काय पुन्हा पुन्हा जन्माला आलेत असं काय नाही, पण एक समोरच्या व्यक्तीच्या मनोभूमिकेनुसार त्यांनी ते लिहिलेलं असतंय की किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव भ्याला विठोसी शरण गेला. संसारी माणसं पुन्हा पुन्हा येतात, त्याचं कारण काय असावं? त्याचं कारण एकच आहे की वासना आहे त्याचं कारण. मनुष्य पुन्हा पुन्हा जन्माला काय येतो? वासना. दुसरं काय कारण काय नाही आहे त्याची, दुसरं कारणच काय नाही. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे त्याची झाली म्हणजे हरिरूप, ते एकनाथ महाराजांनी म्हटलं. पण त्याच्या आधीचे जे चरण आहे ते वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, की पुन्हा पुन्हा तो जीव जन्माला येतो. आणि त्यामुळं 8व्या अध्यायामध्ये मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पाय म्हणून स्मरावे मातेची किंवा मला माझं स्मरण कर असं म्हटलं की मरणाच्या शेवटच्या क्षणी ज्या गोष्टीची आठवण होईल ती गोष्ट त्या गोष्टीला तू पुन्हा जन्माला येईल. आणि म्हणून तिथं संसार हा शब्द वापरला की पुन्हा पुन्हा जीव जन्माला येतो, मरतो मरतो जेवून जन्माला येतो. जोपर्यंत तो वासना नाश होत नाही, मनोनाश होत नाही, तोपर्यंत ते चक्र हे चालूच राहतं. त्यामुळे वासनेचा नाश होणं ही त्यामधली गोष्ट आहे. म्हणून इथं हा जो महात्मा म्हणतोय म्हणजे की संसारी पुंडावे चुकले, याचा अर्थच मुळे तो आहे की त्याला 100% खात्री झालेली आहे, 100% खात्री आहे की माझा वासना नाश झालेला आहे. आणि ती गोष्ट तुकाराम महाराजांनी देखील अभंगात सांगितली, बीज भाजुनी केली लाई आम्हा जन्म मरण नाही, आता आकाराचा कैसा ठाव देहची झाला देव, साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास. हे आपण एकच कसा विचार सगळा करतो का, एका गोष्टीवरती विचार झालेला की त्यांना 100% खात्री होती, 100% खात्री होती की वासनेचं बीज जे आहे ते पूर्णतः जळून गेलेलं आहे. जळून नव्हे त्याची लाहीच झालेली आहे. काय असते, जोपर्यंत दाणा असतो, ज्वारीचा दाणा आहे किंवा मक्याचा दाणा आहे, तो जर भूमीमध्ये पेरला तर त्याच्यापासून झाड उगवण्याची शक्यता दाट आहे, 100% आहे. बियाणं चांगलं असेल, माती चांगली असेल, पाणी वगैरे व्यवस्थित जात असेल, झाड 100% उगवणार. आणि दुसरं काय होणार, एका बीजा केला ना असं बघ भोगिले कणीस, म्हणजे त्या बीजापासून 100 हजारो दाण्यांचं कणीस म्हणजे परत अनेक वासनांचे दाणे निघण्याची शक्यता आहे, असं ते आहे. पण लाही झालेली आहे, ऑलरेडी उष्णता दिली, त्याची लाही झाली, पॉपकॉर्न झालेला आहे. तो पॉपकॉर्न त्या जमिनीमध्ये पेरल्यानंतर तो काही उगवू शकत नाही, त्याचं काही झाड उगवू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की बीज भाजुनी केली नाही आम्हा जन्ममरण नाही, की ह्याच्यामध्ये बरोबर तुकाराम महाराजांना 100% माहिती होतं की माझी आता कुठलीही वासना इच्छा राहिली नाही. कारण काय, सुरुवातीपासून त्यानं सांसारिक वासनेमध्ये त्यांनी मनच घातलं नाही हो. हे काय असतंय, आपलं काय झालेलं आहे की आपण मिडल एजला आलेलो आहे हो. मिडल एजला आल्यानंतर मग मला गुरु करायला पाहिजे, त्या महाराजाकडे जाऊया, तिकडं नाम घेऊया असपर्यंत. पण तोपर्यंत काय झालं, मडकं तयार झालेलं आहे ना, मडकं तयारच आहे, त्यामध्ये मोल्डिंग वगैरे काय होणार नाही. आता जोपर्यंत माती ओली आहे, आपण बघतो ते कुंभाराचं चक्र वगैरे फिरवत असतो, माती टोटली ओली असते होती, ओली माती आहे. आणि मग त्या चक्रावरती घातल्यानंतर ते फिरवत 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 त्याला जो आवश्यक असेल तो शेप, स्व आकार तो ते देतो. तो देऊन ते बाजूला ठेवलं, उन्हामध्ये ठेवलं, त्याच्यानंतर ते भट्टीमध्ये घातलं की एकदा मग त्याचा शेप बदलत नाही. तसं आपण जे आलेलो असतो ते मुळातच उशीर आलेलो असतो.
लहानपणापासून नाही घे. समर्थांचं कसं वयाच्या 12व्या वर्षी संसार मिथ्याचा कळला, ज्ञान समजून निघून गेला, तेणे जन पावन केला आपण. 12व्या वर्षीच आधी लहानपणातच म्हणतोय चिंता करतो विश्वाची चिंता करतोय लहान मुलगा. आणि 12व्या वर्षी चटकीची बाहेर पडतो. एकनाथ महाराज लहान वयातच बाहेर पडतो. आणि जनार्दन स्वामींच्याकडे आल्यानंतर ते म्हणतात, बाळा तू कोण? ते म्हणतात, मी कोण हे कळण्यासाठीच तर आलेला आहे. लहान मुलगा म्हणतो. हे आपल्या घरात पण लहान मुलं असतात की 4थी 5वी 6वी, तसली काय म्हणत नाही ते मी कोण हे मोबाईल मध्ये गेम बघतो आहे असलं काहीतरी म्हणतो. म्हणजे काय आहे की सांगायचा उद्देश काय आहे की लहान वयातच ते बाहेर पडल्यामुळं त्यांच्यावरती संस्कार होऊ शकले. हो, आज आपल्याकडे बघितल्यानंतर लोक काय म्हणतात, इतकी वर्ष करतात बघा, पण त्यांच्यात काय पालट झालेलं नाही बघा. आणि घरातलीच माणसं म्हणतात इतकी वर्ष करतात पण काय पालट काय नाही, आहे तशीच आहे. कसा पालट होणार ना? मडकं काय होते भाजलेलं, त्याच्यामध्ये मोल्टिंग होऊ शकत नाही. कारण स्वतःला बदलण्यासाठी अंतर्बाह्य तयारी करायला लागते. आणि त्यामुळे कसं की ह्यांनी ही गोष्ट आधीच ठरवलेली होती किंवा त्यांचं काहीतरी पूर्वपुण्य असलं पाहिजे की अनंत जन्मांतरी जे पुण्य जोडे तरीच हा परमार्थ घडे, मुख्य परमात्मा असू दे अनुभवास येईल. धन्य धन्य ते भाविक जन जिही जोडिले हरिनिधान, अनंत जन्मांतरी जे पुण्य फळास याल. की त्यांचं अनंत जन्मांतरीचं पुण्य फळाला आलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी तर अवतार घेतला ना. समर्थ रामदासांच्या 22 पिढ्यांचं हे आहे आपल्याकडे, तपशील आहे 22 पिढ्यांचा. 22 पिढ्यापर्यंत रामनामाची उपासना चालू आहे. रामनामाची उपासना चालू आहे. आणि वडील सूर्याजी पंत ते 1200 सूर्यनमस्कार घालतात. 1574 ते 1604 पर्यंत 30 वर्ष अखंड उपासना चालू आहे. आणि त्याच्यानंतर ती गायत्रीची उपासना केल्यामुळं सूर्याजी पंतांना प्रत्यक्ष सूर्यनारायण प्रसन्न झाले. आणि त्यावेळी त्यांचे ते घरी आले. तर घरी आल्यानंतर त्यांनी बघितलं तर एक तेजस्वी ब्राह्मण असा दिसतो म्हणते. म्हणून त्यांनी ते नमस्कार केला, त्यांना बसायला वगैरे सांगितलं सगळं. ते म्हणले तुम्ही कोण? ते म्हणले तू ज्याची उपासना करतोय तो प्रत्यक्ष सूर्यनारायण मीच आहे. मी सूर्यनारायण आणि माझं तेज तुला सहन होणार नाही म्हणून मी या रूपाने तुझ्याकडे आलेलो आहे, तुला काही देण्यासाठी आलेलं आहे. आणि त्यावेळी वर मागितलेला आहे की काय मागा म्हणजे प्रभू रामचंद्रांची 30 वर्ष झाली उपासना करतोय, रामनाम घेतोय, प्रभू रामचंद्रांचं दर्शन व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. काय सुंदर गोष्ट व्हावी. त्याच वेळी त्यांच्या पत्नी त्या आल्या तिथे. त्यांनी सांगितलं हे प्रत्यक्ष सूर्यनारायण आहेत, तुम्हाला काय मागायचं आहे का? त्यांना मुलबाळ नव्हतं ना, मुलबाळ नव्हतं. त्यांनी पटदिशी लगेच सांगितलं त्यांनी की आमच्या घराण्यात एवढी पिढ्यानपिढ्या ही चालू आहे रामनामाची उपासना, ती पिढ्यानपिढ्या चालत राहू दे असे आशीर्वाद द्या. त्याचा अर्थ काय? नातवंड होऊ दे, परपंड होऊ दे, सगळं होऊ दे, मुलं होऊ दे. लक्षात घेतलं पाहिजे की त्या सूर्यनारायणाची कृपा असल्यामुळे त्यांना ही 2 मुलं झाली, गंगाधर आणि नारायण, ही 2 मुलं झाली. आणि त्यांनीच सांगितलं की हा नारायण जो आहे तो जगाचा उद्धार करेल. म्हणजे काय मला सांगायचा उद्देश नाही की पूर्वजन्म हे पुण्य केवढं साठलेलं होतं. म्हणूनच लहान वयातच 12व्या वर्षी तो माणूस बाहेर पडतो, महात्मा बाहेर पडतोय तो. आणि 13 कोटी रामनामाचा जप. आता हे काही सांगायचं कारण काय होतं माहिती काय की गोंदलेकर महाराजांनी सांगितलं की वासना ही अत्यंत सूक्ष्म आहे. मनात ती आधी मन दिसत नाही. मन हे कैसे केवढे पाहू जाता न सापडे, एरवी रहाटाबाया ठोकडे त्रैलोक्य जे बुद्धीची सळी निश्चयाचे टाळी धैर्याची हातपळी मिळवून जावी, जे विवेकाची भुलवी संतोषाची चाळे लावी, बैसीची करी हिंडवी 10 दिशा. मग ऐसे कैसे होईल जे मरकड समाधी घेईल, का राम आणि त्याला राहील महावातू. म्हणजे हे मन काय ते कळत नाही. म्हणजे मनच दिसत नाही तर मनामध्ये येणारी वासना, म्हणजे मन आधी सूक्ष्म आहे
जे डोळ्यांना दिसत नाही, तर त्या मनामध्ये येणारी वासना ती किती सूक्ष्म असेल. म्हणजे केवळ एक बारीकसा हे निघाला, हुंकार निघाला, एक बारीकशी वेव निघाली, तसं ही वासना आहे. आणि त्यामुळं काय आहे की ती अत्यंत सूक्ष्म आहे. आणि त्या सूक्ष्म वासनेचा काटा काढायचा असेल तर हत्यार देखील सूक्ष्म पाहिजे, असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. हत्यार सूक्ष्म आहे. आणि ते हत्यार कुठलं आहे तर नाम हे त्याचं हत्यार आहे. की नाम घेता घेता अंतःकरण चित्ताची शुद्धी होऊन जाईल आणि संपूर्ण वासनेचा नाश होऊन जाईल, समूळ वासना नाश होऊन जाईल. आणि म्हणून 13 कोटी रामनामाचा जप करता करता 13 कोटी रामनामाचा जप करता करता वासना पूर्णपणे निघून गेली. वासना निघून गेली, गायत्रीची पुरस्चरण झाली. आता बाकीच्या वेळामध्ये काय झालंय की सगळा वेळ काय दिवसभर 24 तास ते करू शकत नव्हते नामस्मरण. मग मधल्या वेळेमध्ये नाना ग्रंथांच्या संमत, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य म्हणजे आत्मप्रचिती शास्त्रीय सहित, की नाना ग्रंथांच्या संमती, की गुरुगीता, लक्ष्मण गीता, आमकी गीता, सगळ्या गीता, अवधूत गीता, सगळ्या गीतांचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास, श्रुती सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. आणि अभ्यास नुसता हा शब्दांचा अभ्यास झालेला नाही हो, नुसतं शब्दांचा अभ्यास करायचा. हा शब्द इकडनं आला, तो शब्द त्याची व्युत्पत्ती आहे, तो त्याच्यावरनं मूळ शब्द असा असला पाहिजे, असलं नाही. आत्मप्रचिती. आत्मप्रचिती म्हणजे काय की सद्गुरूंनी सांगितलं ना, ऐक शिष्या इतीचे वर्म स्वये तुची आईची ब्रह्म, ये विषयी संदेह ब्रह्म धरूची नको. तर हे सांगितलेलं आहे. तर सांगितलेलं जर असेल तर ती अनुभूती घेतली पाहिजे ना. नुसतंच मी ब्रह्म आहे ब्रह्म आहे असं म्हणून चालणार नाही हो. रामकृष्णांनी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणते की पायामध्ये काटा टोचलेला आहे. आता नुसती काटा नाही बोच नाही, काटा नाही बोच नाही, काटा नाही बोच नाही असं म्हणून का कुठं पायाच्या वेदना दूर होतात? म्हणजे पायाच्या वेदना तर होतातच ना, कारण नुसतं म्हणून. तसं आपण सगळे ब्रह्मच आहोत, देव कुठं नाहीये असं नुसतं म्हणून होत नाही. ते अनुभूती आहे ना त्याच्यामध्ये पाठीमागे आहे. नुसतं आधी काय सांगितलं माऊली महाराजांनी की जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चितच आढवायचा हे सांगितलं, मान तू. पण पुढे जाऊन त्यांनी ते सांगितलं, हे समस्त श्री वासुदेव आईसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्तामध्ये राव ज्ञानिया तुची. आणि त्यामुळे समर्थांच्या बाबतीमध्ये काय झालं की त्यांना ते आत्मप्रचिती आली, त्यांना ती अनुभूती आली. हो, अनुभूती आली म्हटले की अरे मीच तर ते ब्रह्म आहे ना, मीच ते ब्रह्म आहे. दुसरं कुठलं ब्रह्म नावाची कुठली वेगळी वस्तू नाही, देव नावाची कुठली वेगळी वस्तू नाही, देव नावाची कुठली व्यक्ती नाही. मीच आहे, ते मीच आहे. आणि ते मीच असल्यामुळं ती अनुभूती आल्यामुळे त्यांनी लिहिलं की शास्त्रे सहित, म्हणजे गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्रचितीवरती त्यांनी घालून बघितलं होते. गुरुंनी सांगितलं तत्वमसी, त्याच्यानंतर शास्त्रानं पण सांगितलं की तत्वमसी, की ते तत्व तूच आहे. आणि मला ज्यावेळी प्रचिती येते त्यावेळी लक्षात येतं की होय ते तत्वच मी आहे, मी तत्वच आहे रे, मी तत्व स्वरूप आहे, मला जन्ममरण नाही. आणि त्यामुळे एकदा ती अनुभूती आल्यामुळे काय झालं, संसारी पुंडावे चुकले. हे एकच शब्द आपला चालला की संसारी पुंडावे चुकले. याच्या पाठीमागे ती धारणा त्यांची आहे व्यवस्थित, की त्यांना ते लक्षात आलं की आपला आता संसारी पूर्णपणे आपण हे झालेलो आहोत, मोकळे झालेलो आहोत. आता आपल्याला जन्मही नाही, मरण नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आपण आपलं जे कार्य जे आहे भगवंतानं आपल्यावरती नेमून दिलेलं आहे ते कार्य करण्यासाठी आपण आलेलो. म्हणजे त्यामुळे संसारी पुंडावे चुकले असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. हो, जोपर्यंत आपली साधना तेवढी होत नाही तोपर्यंत ते कधी शक्य होऊ शकत नाही. कारण काही ना काहीतरी वासना ही माणसाची शिल्लक राहतेच. म्हणजे कुठलाही मोठा माणूस जरी असला तरी त्याला काहीतरी वासना असते की अमुक हे व्हायला पाहिजे होतं, तमुक हे व्हायला पाहिजे होतं. जसे ते सिनेमातले नट असतात बघा, मग ते अगदी त्यांना ते जीवन गौरव पुरस्कार वगैरे वगैरे सगळं दिलं जातं सगळं. पण तरी त्यांनाही विचारतात की आणखीन काही इच्छा राहिली काय. नाही, माझी अजून एक इच्छा होती की ते ही अमकी अमकी भूमिका जर मी केली असती तर मला बरं झालं. आता जीवन गौरव पुरस्कार आपण जायच्या वाटेवरती आहोत सगळे,
तरी तेही देखील त्याची इच्छा असतील की मला असं काहीतरी पाहिजे होतं, की असं काहीतरी भूमिका करायची राहिली होती माझी. म्हणजे माणसाची वासना ही शिल्लक राहते, संतांची कुठली वासना शिल्लक राहत नाही. ज्यावेळी कुर्तुकोटी महाराज जे होते की नाही, कुर्तुकोटी महाराज हे गोंदवलेकर महाराजांचे अगदी अनुगत भक्त होते आणि ते जवळजवळ 7-8 वर्ष त्यांच्या सहवासामध्ये राहिले. आणि एखाद्या आश्रमामध्ये जसा शिष्य असतो आणि तो जसा सेवा करतो तशा प्रकारची सेवा कुर्तुकोटी महाराजांची केली. आणि त्यांना विचारलं होतं कुर्तुकोटी महाराजांना की तुम्ही इतकी वर्ष महाराजांच्या सहवासात राहिला, तुम्हाला महाराजांचं वैशिष्ट्य काय वाटलं? तर ते म्हणले की अतिशय उन्हाळा असायचा तिकडे, तो भाग तो दुष्काळी भाग, अतिशय उन्हाळा असायचा, घामाच्या धारा वाहत असायच्या, पण महाराजांनी कधी पंखा मागितला नाही. थंडी पडलेली असायची पण अंगावर कधी शाल मागितली नाही. त्यांना भूक लागलेली असायची पण त्यांनी खायला कधी मागितलं नाही. त्यांनी तहान लागलेली असायची पण त्यांनी कधी पाणी मागितलं नाही. त्यांनी आपल्या देहाला नावडत्या बायकोसारखं वागवलं. संपूर्ण मनोनाश झाल्याशिवाय असं कधी होणं शक्य नाही. आपण इथं आलेलो संसारी पुंडावीत, म्हणजे आपल्याला काय वाटतं की वासनानाश असे महापुरुष असतात की ज्यांचा सर्वतः वासनानाश झालेला असतो आणि त्यामुळे आधीच ते टार्गेट ठरवलेलं असते. तुकारामांनी ते आधीच टार्गेट ठरवलं होते की सदा माझे डोळा जडव तुझी मूर्ती, रखमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, मद देई प्रेम निरंतर, विठो माऊली हाची वरदे, सदा संचरून राही हृदया माझी. तुका म्हणे न मागे आणिक तुझे पायी सर्व सुख आहे, की तुझ्या पायाजवळ सर्व सुख आहे. त्यामुळे कुठलीही सांसारिक वासना, कुठलीही व्यावहारिक वासना माझी नाही. आपली काही ना काहीतरी वासना ही असतेच. उद्याचं प्लॅनिंग आपण आधीच केलेलं असतं, सुट्टीचं प्लॅनिंग केलेलं असतं, कारण इच्छा आहे हो, वासना आहे, इकडे जायचंय तिकडे जायचंय, या सुट्टी तिकडे जाऊन या, नैनिताल बघून या, अमकं बघून या, तमकं बघून. वासना हा शिल्लक आहे आणि जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत ईश्वर दर्शन नाही, कदापि शक्य. पूर्णतः वासना नाश झाला की ईश्वर दर्शन आपोआपच होतं, कारण चित्ताची शुद्धी होती. होता चित्तशुद्धी लाभे आत्मज्ञान, ज्ञाने समाधान स्वामी म्हणते की चित्ताची शुद्धी होण्यासाठी ते करायचंय. म्हणून पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की संसारी पुंडावे चुकले, देवभक्ता ऐक्य झाला. पुढची गोष्ट काय म्हणली की संसारी पुंडावे संपूर्ण वासना नाश झाला की देवाचं आणि भक्ताचं ऐक्य झालं. आता काय झालेलं आहे की फक्त ही जी संज्ञा जी आहे ती इतकी कॉमन झालेली आहे की कोण कुणालाही भक्त म्हणतं आणि कोण कुणालाही भक्त असू शकतो. आमच्या घरामध्ये, म्हणजे माझ्या नव्हे, लोक सांगतात, आमच्या घरामध्ये 6 फुटाचा तो असा स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे, मोठाच्या मोठा फोटा करून आणलेला आहे आमचा दिवाणखान्यात लावून. आम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहोत. पण वास्तविक पाहता किंवा 4 गुरुवार, मी नेहमी सांगतो की 4 गुरुवार दत्ताला गेला की माणूस दत्ताचा भक्त होऊन जातो. शनिवारी मारुतीला नारळ फोडून आला की तो मारुतीचा भक्त होऊन जातो. पण भक्त ही तशी संज्ञा म्हटलेलीच नाही हो. त्यांनी काय सांगितलं, भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचार येऊन काहीच नव्हे समाधान. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. याचा अर्थ काय की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या ज्या माणसाच्या 3 अवस्था आहेत, त्या 3 अवस्थेमध्ये मी देवापासून वेगळा नाही अशी ज्याची धारणा आहे त्याला भक्त असं म्हटलं. आम्ही कायम विभक्तच असतो. ते डॉक्टर देशमुख जे आहेत, श्रीकृष्ण देशमुख, ते म्हणतात आपण विभक्त नाहीये, आपण विभक्त आहोत. भक्त असतो तर काय प्रश्नच नव्हता, इथे येण्याची गरजच नाही, कारण देवाशी एकरूपच झालेला आहे. देवाशी एकरूपच आहे ना. त्यामुळे काय, कुठे जिथं बघेल तिथं देव आहेत, जिकडे बघेल तिथे देव. वाम सव्य दोहीकडे दिसे देवाचे रूपडे, खाली पाहे अथवा वरी जिकडे पाहे तिकडे आरे. म्हणजे देवाशी एकरूपात साधलेली होते ना. त्यामुळे काय कुठेही गेला तरी तो स्वतःच देवस्वरूप झालेला आहे. आणि अभक्त असेल तर तो येणार नाही, त्या अभक्तच आहे, मला काय त्या देवाशी घेणं देणं नाही. मग आपण काय तर विभक्त आहोत.
डॉक्टर देशमुख म्हणतात आपण विभक्त लोक आहोत, भक्तही नाही अभक्तही नाही, विभक्त आहोत. आपल्याला भक्त व्हायचं. इथं काय म्हणलं की देव भक्ता ऐक्य झाले, देवाला आणि भक्ताचं ऐक्य झालं. आता देवाची जी संकल्पना जी आहे ती समर्थांनी सर्वात उत्तम मांडलेली आहे. देवाची जी संकल्पना जी आहे ती उत्तम मांडलेली आहे. की दासबोध वाचायचा कशासाठी ते समजून घ्यायचं ना. कारण काय, आज माझा देव जो आहे तो प्रतिमेपुरता, समाधी स्थानापुरता आणि मूर्तीपुरता मर्यादित झालेला आहे. मूर्ती म्हणजेच देव, प्रतिमा म्हणजेच देव आणि एखादं समाधी स्थान जे आहे ते म्हणजे देव, अशी माझी संकल्पना दृढ आहे. समर्थांनी ती संकल्पना ती पूर्णपणे हे करून टाकली. त्यांनी काय म्हटलं की दगडाचा देव केला, एके दिवशी तो भंगून गेला, तेणे भक्त दुःखावाला रडेपडे आक्रंते. कुठून तरी मूर्ती हे करायला सांगितलेलीच असते ना. आता रामलालाची मूर्ती ही कुणीतरी केलेलीच आहे हो. तसा प्रकारचा दगड बघितला, झिजणार नाही, क्वालिटी बघितली, सगळं करून ते मूर्ती शेवटी ते ह्याचीच असते, दगडाचीच असते. आणि त्यामुळे त्याच्यावरती पाणी पडणं, त्याच्यावरती अभिषेक, काही दही दूध सगळं घालून त्याला केमिकल रिॲक्शन होती हो त्या दगडावरती. आणि एक दिवशी तो ब्रेकअप होऊन जातो, दगड मोडतो तो. आणि तो म्हणतो अरे देव भंगला, देव भंगला, तो रडे पडे आक्रंदी. रेशमाचा देव केला तो तुटून गेला. आता नवा नियम धरला, मृतिकेस. आता मातीचा कोऱ्या म्हटले, रेशमाचा तुटून जातो. धातू, पाषाण, मृतिका, चित्रलेप काष्ट देखा, तेथे देव कैसा मूर्खा भ्रांतीबटी. असं सांगणार एक दारीचे हो. धातू, पाषाण, मृतिका, चित्रलेप काष्ट देखा, तेथे मूर्ख कैसा, तेथे देव कैसा मूर्खा भ्रांती पडली. नर्मदा गंडका तीरी देव पडले लक्षभरी, त्यांची संख्या कोण करे असंख्यात गोटे. म्हणजे नर्मदा गंडका तीरी जो एक लाल दगड मिळतो त्याला नर्मदा गणपती म्हणतात. तर त्या असंख्यात गोटे पडलेले आहेत असं समर्थ म्हणतात. मग काय की त्यांनी सांगितलं की पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, वर्ण व्यक्त काहीच नाही, अव्यक्त ते. तयाच म्हणावं देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितके गाव तितके देव जनाकारणे. जितके गाव तितके देव जनाकारणे. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला, आता आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. म्हणजे जे काय सांगायचं होतं ते त्यांनी परफेक्ट सगळं सांगितलं. इतकं परफेक्ट कुणी सांगू शकणार नाही. ते समर्थांनी सांगितलं की देव निर्गुण आहे, निराकार आहे, तो पंचमहाभूतातीत आहे. साधू संत आणि महानुभावा यांचा असे अनुभव, पंचभूतातीत देव, सकळ सृष्टी मिथ्या. सकळ सृष्टी जी आहे डोळ्यांना समोर दिसणारी नामरूपात्मक जग हे माईक अविनाश एक आत्मपद, तर हे जे सगळी सृष्टी आहे ते मिथ्या आहे. कारण ते जे जे काही दृश्य आहे, प्रगट जाणावे असार, गुप्त जाणावे सार, गुरुमुखे हा विचार समजवला. म्हणून जे जे काही प्रगट दिसते की नाही, जे जे उपजे ते नाशे, नाशले पुनरिपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. त्यामुळे हे चक्र जे आहे सृष्टीचं ते चालूच आहे, की उपजे नाशे चालूच आहे ते. त्यामुळे याला देखील एक व्यापून असं तत्व जे आहे आतमध्ये त्याच्या, की जे डोळ्यांना दिसत नाहीये त्याला देव असं म्हटलेलं. आणि त्यामुळे त्याला देव असं म्हटलेलं असल्यामुळं देव भक्ता ऐक्य झाले. देवाचं आणि भक्ताचं ऐक्य झालं पाहिजे. आता याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की देव हा जड राहिलेला नाही ना, आता तो सूक्ष्म झालेला आहे. मग भक्ताचं आणि देवाचं ऐक्य कसं होईल? कसं होणार ना? ज्ञान विचारानं होणार. अहो हे पाठीमाग किती थिंकिंग आहे बघा, की काय ज्ञान विचार आहे हो त्याच्या पाठीमागे. आणि गंमत म्हणून सांगतो तुम्हाला, मी सकाळपर्यंत माझ्या मनामध्ये काय विषय घ्यावा हे डोक्यात नव्हतं. मी ठरलेलं नव्हतं. यांचं प्रवचनाचं तारीख घेऊन खूप दिवस झाले, पण तो विचार माझ्या डोक्यात नव्हता. मगाशी मला विचार असा आला की नाही आपण याच्यावरती बोलायचं. एवढाच विचार आला मला की आता याच्यावरती बोलायचं. कारण ती काय त्यांची समर्थांचीच ती प्रेरणा आहे हो त्याच्यामध्ये. तर दोन जड वस्तू या एकत्र येऊ शकत नाही. तो विचार करायला पाहिजे, विचाराची गोष्ट आहे ती. समर्थांनी सगळा ज्ञान विचार मांडलेला आहे याच्यामध्ये.
त्यामुळं काय असतं की पाणी पाण्यामध्येच मिसळलं जातो. पाणी पाण्यामध्येच मिसळलं जाणार ना. पाणी आणि दगड कसा मिसळणार तुम्ही? तसंच देवाची संकल्पना जर दृढ झाली असेल, तो जर निर्गुण निराकार तत्व असेल आणि तो आपल्या अंतर्यामी शोध घ्यायचा असेल, तर मला देखील माझा देहभाव जोपर्यंत मी टाकत नाही तोपर्यंत देव आणि भक्ताचं ऐक्य होऊ शकत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे काय लक्षातच घेतलं नाही तर काय करायचं? आणि ते लक्षात घेण्याचं त्यांनी सांगितताना त्यांनी इथे काय हे केलेलं आहे की माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहाची वेगळा. मन माझा ऐसे म्हणतो तरी तो मनाची वेगळा. पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार. तत्वे तत्व झाडीचा सार आत्मा चोरी. म्हणजे आपण जे म्हणतो की 7 पाच 3 दशकांचा मेळा एक तत्व कळा जावी हरी. तसंच देहाचा विचार केल्यानंतर की मी देह आहे की मन आहे की बुद्धी आहे याचा आधी विचार करायला लागतो. जे काही माझं आहे, आमचे डॉक्टर देशमुख, जे काही माझं आहे ते मी नाही आहे. त्यांनी आपलं एक फार सुंदर विचार सांगितलेला आहे. आपलं आठवण त्यांची नेहमी असते काकांची. तर जे काही माझं आहे ते मी नाही आहे. शर्ट माझा आहे पण मी शर्ट नाही आहे. तसा हात माझा आहे मी हात नाही आहे. पाय माझा आहे मी पाय नाही आहे. डोकं माझं आहे पण मी डोकं नाही आहे. आणि मग हे सगळं केल्यानंतर उरतं काय? एक आत्माची उरे हो. एक आत्माची उरे. म्हणजे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की देव जसा निर्गुण निराकार आहे तसाच मी देखील भक्त म्हणून जो आहे तोच निर्गुण निराकारच आहे. टोटली निर्गुण निराकार आहे. म्हणून मी कोण ऐसा हेत पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपाची सेवी. अहो मी बघायचा माझा विचार केला की मी ज्यावेळी विचार करतो मी मन आहे का नाही, कारण मनातले विचार मलाच कळतात ना. माझ्या मनात आलेला विचार कोणाला कळतो? मलाच कळतो ना. याचा अर्थ मनापासून मी वेगळा आहे ना. याचा अर्थ मनापासून मी वेगळाच आहे. माझ्या बुद्धीला हे पटत नाही असं ज्यावेळी मी ठामपणे सांगतो. माझ्या याचा अर्थ बुद्धीपासून देखील मी वेगळाच असतो. म्हणजे देहापासून मी वेगळा आहे, मनापासून मी वेगळा आहे, बुद्धीपासून मी वेगळा आहे. मग मी आहे कोण? मी निर्गुण निराकार तत्व आहे. मी निर्गुण निराकार तत्वच आहे. पण मी खोळा असल्यामुळे काय होतंय, मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केली या कर्माचे फळ भोगीनाथ असंच म्हणतो. मी स्वतःला देह समजतो ना. आणि समर्थ तर म्हणतात देह वाटे मी जाणरा तो जाणावा आत्महत्यारा देहाभिमाने एरझरा जरा भोगल्याची भोगी. की ज्या माणसाला वाटतं की देह मी आहे तो अत्यंत अज्ञानी असं म्हटलेलं त्यांनी. मग त्यांनी काय सांगितलं? आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्ष दिसे अहम आत्मा हे कधीची विसरू नये. क्षणभर देखील तू विसरू नकोस की मी आत्मस्वरूप आहे. अंतरी संतत करी सोम ध्यान न जाई गुंतून संसारात. म्हणजे सतत ती धारच लावून ठेव. कुठली? तो आत्मा तो मी, आत्मा तो मी, आत्मा तो मी, तोच मी आहे. त्यामुळे मी जर आत्मस्वरूप असेल तर जन्म मरण मला कुठे आहे ना. आणि मग त्याचा शोध घ्यावा लागतो. तस्मात विचार करावा हे सगळं झालं बरोबर सगळं. पण त्याचा शोध घेण्यासाठी बसायला लागतं ना. पुन्हा बसलं तरच त्याचा शोध घेऊ शकतो. बसायला लागतं त्याला. आणि बसायला लागतं म्हणजे काय करायला लागतं की शांतपणे बसायला लागतं त्याला. डोळे मिटून बसायला लागतं. डोळे मिटून बसला तरच त्याला ते त्या मी पर्यंत पोचता येऊ शकतो. नाहीतर पोचता येणं शक्य नाही ना त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांनी जी गोष्ट सांगितली स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रुव प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतर छाय. भगवंतांनी 5व्या अध्यायामध्ये माऊली महाराजांनी लिहिलेले की देहीची ब्रह्म होतो. हे संक्षेपे सांगू तुझं. अरे संक्षेपानं सांगतो मी तुला, संक्षेपानं सांगतो. अजून 6व्या अध्यायाला सुरुवात केली नाही. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे
तेच अवसरे पाहुणे पाहतो आम्ही अजून सुरुवात केलेली नाही. त्याच्या आधी 27-28 2 श्लोकामध्ये की देहीच ब्रह्म कसा होतो, देहीच देवस्वरूप कसा होतो हे त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे आपला आपण शोध घ्यावा म्हणजे काय की आता काय शोध घेणार ना, कसा घेणार शोध? तर ते एक्सरे मशीन मध्ये जाणार का कुठं जाणार, तो काय जाणार कुठं ना, स्कॅन मध्ये सिटी स्कॅन मध्ये शोध घेतो असं होऊ शकत नाही. तर देव आपल्यामध्ये आहे, तो जाणीव रूपाने आहे. देव आपल्यामध्येच आहे पण जाणीव रूपाने. तू जाणीव कुठली? मी आहे ही जाणीव. जे आपलं स्फुरण आहे ना, मी आहे, मी आधी मी ज्यावेळी जागा होऊन उठतो त्यावेळी पहिली जाणीव मला काय होती की मी आहे अशी जाणीव होती ना. उठल्याबरोबर पहिली जाणीव कुठली होती की मी आहे, गेलेलं नाही मी आहे. ही जी मी आहे ही जी जाणीव जी आहे की नाही त्याला देव म्हटलेलं. ती देवस्वरूप आहे. ती त्या मीशी एकरूपता साधण्यासाठी, ते मीशी जर एकरूपता जर साधली तर देव भक्ता ऐक्य झाले असं होतं. आणि त्यामुळे देव कुठल्या आपल्या तर जाणीव रूपाने की मी आहे, अस्तित्व मात्र जी जाणीव जी आहे त्याला देव असं म्हटलेलं. आणि त्यामुळे त्यांनी सांगताना काय सांगितलं की वैराग्याचे आधारे विषय दौडून बाहेर शरीरे एकंदरे केले मन. ही कशी ती प्रोसेस आहे की कसं मी शोध घेणार? तर पहिल्यांदा मी वैराग्याचा भरभक्कम आधार घेतला पाहिजे. आणि जे काही माझ्या अंतःकरणामध्ये जे पंचविषय जे आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, ते सगळे विषय दौडून बाहेर आहे की जोपर्यंत मी ते देवाचं ध्यान करणार आहे, जोपर्यंत मी ती अनुभूती घेणार आहे, तोपर्यंत मी सगळे विषय बाजूला सारले पाहिजे. शरीरे एकंदरे केले म्हणजे मन संपूर्ण शरीरामध्ये गोळा करून घेतलं पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं जेत तीही संधी भेटी, जेत भ्रूपल्लवा पडे मिठी गाठी, तेच पाठमुरी दिठी पारखोनिया. की जिथं दोन भुवया आणि नासिकाग्र एकत्र मिळतात म्हणजे या ठिकाणी या देवाचे द्वारी उभा षडबरी हे देवाचं द्वार. तर या देवाच्या द्वारामध्ये जाऊन तो तिथं हे करतो. आणि मग सांडुनी दक्षिण आणि वाम प्राणापान सम चित्तेची योमगामी हे करते. की या श्वासावरती ते मन बसव आणि पूर्ण अखंड जे चित्त जे आहे ते तुझं या मस्तक आकाशामध्ये त्या जाणीविषयी मी जे स्फुरण जे आहे, अस्तित्व मात्र जाणीव आहे, ज्याला प्युअर कॉन्शियसनेस म्हणतो, त्या प्युअर कॉन्शियसनेसशी एकरूप करण्याचा प्रयत्न कर. मग हळूहळू होणार ना ते. तू मन बुद्धी साचीसी जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी, तरी मातीची गा होशी माझी बाग. तर त्याच्या आधी त्यांनी ते सांगितलंय की पुनवे गुण जैसे शशिबिंब दिसे दिसे हरपत अवसे नाहीची होय, तैसे भोगातून निघता चित्त मज माझी निघता हळूहळू पंडू सुद्धा मीची होईन. त्यामुळे काय की ही जी प्रोसेस जी आहे, जे गुरुदेव रानडे म्हणतात की गॉड रिअलायझेशन इज नॉट अन इव्हेंट बट इट इज अ स्लो प्रोसेस. म्हणजे ती रोज होणारी प्रक्रिया आहे हो. म्हणून तर त्यांना 12 वर्षापर्यंत वाट बघायला लागली ना. समर्थ रामदासांना 12 वर्षापर्यंत वाट बघायला लागली हो. गुरुदेवांना 19 वर्ष वाट बघायला लागली. 1901 साली अनुग्रह, 1920 साली गुरुदेव म्हणतात की आता माझ्या पुरता परमार्थ संपला परमार्थ. कारण काय देव भक्ता ऐक्य झाला. आणि म्हणून बघा की या प्रक्रियेनुसार जाताना की जे का निमित्त देखील माझे सुख तेथुले रोचक विषय घेईल की एक क्षण 2 क्षण त्या प्युअर कॉन्शियसनेसची म्हणजे जे अस्तित्व मात्र जाणीव आहे, मी ही जे स्फुरण आहे त्याच्याशी एकरूप होता होता तो हळूहळू देवस्वरूप व्हायला लागतो एका दिवसामध्ये 2. म्हणून अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळ की हळूहळू अभ्यास करत रोज थोडा अभ्यास, थोडा एक आज तासभर बसला, उद्या 1.5 तास बसला, हळू करत हळूहळू बसत चाललाय. रोज बसतोय, तो प्रयत्न करतोय, सगळं ते विषय बाजूला सारतोय, इथं लक्ष ठेवतोय आणि त्या तत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतोय तो. आणि ते प्रयत्न करता करता हळूहळू त्याला ती अवस्था प्राप्त होते. आणि एक दिवस ते असं लक्षात येतं की ते चित्त इतकं सुंदर झालेलं आहे की त्याला बाहेर जा म्हटलं तर ते जात नाही. जशी लहान मुलं असतात नाही, अरे खेळायला जा की रे, ती जातात हो.
पण मोठ्या माणसाला जा रे खेळायला जातो तो म्हणणार नाही नाही हे खेळ कुठं खेळायचं आता दिवस राहिले. तसं हे चित्त जे आहे ते निरुद्ध झालेलं आहे. चित्ताच्या ज्या 5 अवस्था आपल्याला माहिती आहेत की मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध, ह्या चित्ताच्या 5 अवस्था आहेत. त्यामुळे मूढ, क्षिप्त, विक्षिप्त हे सगळे तमोगुणी आणि रजोगुणी अवस्था आहे. पण एकाग्र जी अवस्था आहे की ठाईची बैसणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, तर एकाग्र चित्त जी आहे ती सत्वगुणाची अवस्था आहे. आणि त्याच्यामुळे ती सत्वगुणाची अवस्था असल्यामुळे ते सत्वगुण तो प्राप्त करून घेतलेला आहे. ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक, तो सत्वगुण. तर ईश्वरी प्रेमाच्या अधिकामुळे त्यानं तो अंतःकरणात तो सत्वगुण आलेला आहे. आणि सगळं लक्ष जे आहे ते तितकं चित्त आता ते बाहेर जातच नाही हो. ते त्या जसं भ्रमर सुवासी मधावरी मासी तैसया देवाची माझे मन, तसं ते मन जे आहे ते चित्त जे आहे त्या चैतन्याशी एकरूप झालेलं आहे. ते म्हणून तर तिथं काय म्हणतात ते की चित्त परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण ते आपण देखे देखत खेळ ओळखे तत्व हे मी. पिये ओळखीचे सरीसे सुखाची या साम्राज्य बैसे आपण पे समरसे विरून जाय जया परते आणिक नाही जया ते इंद्रिय नेणती कही ते आपणीचे आपल्या ठाई होऊन ठाके. अहो काय याच्यापेक्षा माऊली महाराजांनी काय सांगायचं ना. चित्त निरुद्ध झालं पाहिजे हो. आमचं चित्त काय साधी माशी हो, साधी माशी. मिठाई दिसली बसली, हे दिसलं बसली, घाण बसली. घाणीवर तर आधी पहिल्यांदा माशी, घाणीवरती आधी. मग साधी माशी होऊन चालणार नाही हो. आपल्याला ती मधमाशी झाली पाहिजे. आपल्याला तो भ्रमर झाला पाहिजे की जो फक्त तेवढ्यावरती तिथंच बसतोय, बाकीकडे कुठं बसत नाही. आणि तशा प्रकारचे चित्त निरुद्ध झाल्यामुळे समर्थांचं देवभक्ता ऐक्य झालं. देवभक्ता ऐक्य झालं की अरे आता काय मीच ते ना, जो राम राम मी म्हणत होतो तो राम आणि मी तत्वत आहे एकच आहोत, एकच आहोत. गंगे सरिता संगम झाला ठेंबुटा सागरी बुडाला तक्षणी तसाच हो. एकदा ती गंगा सागराला मिळाली की ती सागर रूप होऊन जाते. तो थेंबुटा त्या याच्यामध्ये सागरामध्ये पडला की तो सागर रूप होऊन जातो. तसं हे चित्त चैतन्य पडता मिठी अवघी सृष्टी पांडुरंग, की चित्ताची आणि चैतन्याची मिठी पडली रे पडली की ते चित्त ते राहत नाही, तर परमात्मा स्वरूपच होऊन जातं. आणि म्हणून ते आपण जे आपल्या ठाई होऊन टाकी की स्वतःच्या ठिकाणीच तो देवस्वरूप होऊन जातो. तो देवस्वरूप झाला आणि तिथं खरं देवभक्ताचं ऐक्य झालं. तोपर्यंत नाही, तोपर्यंत आपण हे लांबणच सगळं देव तिथं वरती आकाशात मी खाली, पण मी देवच आहे. कारण का आपण का करत नाहीये ते, मग मागायचं कोणाकडं. मी जर देवस्वरूप झालं तर मग मागायचं कोणाकडं. मला फक्त मागायचंच आहे हो. मागण्यासाठी मी देवाकडे जातो आणि माझी अशी धारणा आहे की मी मागतोय म्हणून देव मला देतो. आणि मीच जर देवस्वरूप झालं तर मागायचं कोणाकडं प्रश्न. अद्वैत स्थितीला पोहोचला ना तो. अद्वैत स्थितीला जावं म्हणून तर हे सगळं लिहिलेलं आहे. आपलं सगळं तत्वज्ञान जे आहे की नाही ते अद्वैत स्थितीवरती अवलंबून आहे. तिथं अद्वैत स्थिती आम्हाला नको आहे हो. आम्हाला द्वैत स्थिती पाहिजे. कारण आम्हाला सांसारिक गरजा आहेत, आम्हाला पैशाची नड आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी हव्या आहेत, आम्हाला मुलं हवी आहेत, संसार हवा आहे, पैसे हवे आहेत, सगळ्या गोष्टी उपभोगाच्या गोष्टी आहेत. आणि मग आम्ही मागणार कुठं. देवाजवळ जाऊनच मागणार की. कारण तो सुपर स्टॉकिस्ट आहे हो. सगळं त्याच्याकडे मॉल भरलेला आहे त्याचा आणि तो आपल्याला देतोय. ऍक्च्युली तसं नाहीच आहे ना ते. कारण काय की आपल्या प्रारब्धामध्ये जे असेल तेच भोग आपल्याला प्राप्त होतात. सगळे भोग कसे प्राप्त होतील आपल्याला, सगळ्या इच्छा कशा पूर्ण होतील. आणि त्यामुळे काय की अद्वैत स्थितीला जाण्यासाठी ही गोष्ट सांगितलेली आहे. त्याशिवाय जोपर्यंत अद्वैत स्थितीला जाणार नाही तोपर्यंत पहिली जी गोष्ट आहे संसारी पुंडावे चुकले ती होतच नाही हो. ती होणं शक्यच नाही ना. कसं होणार ते. कारण जोपर्यंत द्वैत स्थिती आहे तोपर्यंत मागणार, तोपर्यंत वासना असणार,
मग कसं संसारी पुंडावे चुकले होणार. समर्थांचं तसं झालेलं नाही हो. संसारी पुंडावे चुकले, देवभक्ता ऐक्य झाले. आणि त्याच्यामुळे पुढे काय झालं की त्यांना लक्षात आलं की मुख्य देवास ओळखले, की मुख्य देव जो आहे त्याला मी ओळखलेलं आहे. आणि त्यामुळे काय की त्यांनी लिहिलं की बांधली आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता गाठोडी आढळे ना. की हे गाठोडं बांधलेलं आहे हो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, एक मन, बुद्धी, अहंकार, यानं ते गाठोडं बांधले. ती गाठोडी सगळी सोडली हो मी. हे नाही ते नाही ते नाही सोडलं सगळं मी. सोडल्यानंतर काय की मी असा कुठे दिसेनाच हो. जसा ते कांदा असतो की नाही, तो कांद्याची एक एक पाकळी काढली काढली काढली, शेवटी कांदा काय उरतच नाही ना, तो काहीच राहत नाही. तसं ही गाठोडी सगळी सोडल्यानंतर आपण अशी ठावची नाही, मालाचा ठाव नाही उरला, म्हणजे मी नावाचा कुठला घटक दिसतच नाहीये. तर जन्म मृत्यू कैसा काही पाहता वस्तूचा काही नाही दिसतच नाही हो मला काय. आणि मग त्याला जी गोष्ट सांगितलेली आहे की देवबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद. की देहाच्या पलीकडची जी वस्तू आहे, म्हणून देहातीत वस्तू आहे ते परब्रह्मरूप आहे. देह संगनहस आहे तुझे विदेहाती. तू प्रत्यक्ष विदेहीच आहेस, तू प्रत्यक्ष विदेहीच आहेस. आणि त्यामुळं काय की इथं जे त्यांनी सांगितलं की नाही मुख्य देवास ओळखले, म्हणजे आधी आपण तो विचार करून घेतला की जे काही दृश्य जे आहे ते देव स्वरूप नाही. म्हणजे मूर्ती, प्रतिमा, समाधी स्थान, अमकं तुमकं जे काही आपल्या डोक्यात ज्या काही कल्पना होत्या त्या सगळ्या गोष्टी या देव नाही. म्हणून तो आकाशामध्ये पण नाही हो. आता आपल्याकडे कसं होतंय की काय आता हे चालू आहे बघा, IPL चालू आहे, सेंचुरी वगैरे मागली की लगेच तो वरती असं बघायला, म्हणजे वरच्या देवा, आकाशातल्या देवा. वास्तविक पाहता आत बघितलं पाहिजे ना, आत बघितलं पाहिजे. देव कोणतं ओळखावा, आत बघितलं पाहिजे. आत आहे तो, तो आत आहे म्हणून तर मी खेळतो. ज्या क्षणी तो बाहेर जातो त्या क्षणी कोण काय खेळू शकत नाही. म्हणजे देहामध्ये देव असल्यामुळं आपल्या सगळ्या हालचाली येतो. आपल्या सगळ्या चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलिवते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून हे. वृक्षाची पान हाली ज्याची सत्ते, राहिली अहंता कुठे. तुका म्हणे विठो भरला सभा, आम्हा म्हणे काय करायचं. अहो काय सगळीकडे तू भरून राहिलेला आहे, त्याच्या सत्तेनं हे शरीर चालत आहे. हे जसं जर तुकाराम महाराज सांगत असतील तर मला वरती बघायचं कारण नाही, मला आत बघितलं पाहिजे, आत बघितलं पाहिजे. म्हणून मुख्य देवास ओळखले. कधी ओळखलंय की ज्यावेळी माझं मन, बुद्धी, विचार सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या आहेत आणि केवळ अस्तित्व मात्र जाणे, की ज्याला प्युअर कॉन्शियसनेस म्हणतो, त्या प्युअर कॉन्शियसनेस वरती मी आलो. त्या चैतन्याच्या जाणीवेशी मी एकरूप झालो की मला लक्षात येतं की मुख्य देवाला मी आता ओळखलेलं आहे, की तो एकच एक देव सर्वत्र भरून राहिलेला आहे. नभी वावरे जो अनुरेणू काही, रिता ठावया राघवी म्हणे नाही. जो दशरथ खा बेटा, वही राम घट घट में लेटा. ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. काय सगळ्या गोष्टी सगळ्या सारख्याच. आणि त्यामुळं या मुख्य देवाला त्यांनी ओळखल्यामुळं आता काय झालंय की देवाचा अभाव राहिलेला नाही हो. त्याचा भाव तयार झाला ना. आता अभाव राहिलाच नाही की कुठं नाही असं नाही. जो प्रल्हादाच्या भावार्थाशी स्तंभासनी प्रगटला. प्रल्हाद म्हटलं इथे आहे का हिरण्यकशिपू, या खांबात आहे का, आहे की म्हणला नाही कुठे. तो नाही कुठे नाहीच हो, नाही कुठे नाही असं करणं नाही असं नाही, कारण तोच तर झालेला आहे सगळं. कारण आपण ते ही गोष्ट बघितलेली आहे. 7व्या अध्यायामध्ये ती गोष्ट भगवंतांनी सांगितली की जसं आपण ते रिता ठाव या राघविण्य हे जसं समर्थ म्हणतात तसं भगवंत देखील तीच गोष्ट सांगतात. एरवी मी नसे ऐशी वस्तू जाता कवण असे, पाहे पा कवण रसे जडरहित आहे. की मी नाही याची कुठली वस्तू आहे काय, अरे मीच तर आहे ना सगळीकडे, मीच आहे.
कारण काय, उपादान कारण आणि निमित्त कारण हे दोन्ही ते एकच झालेले आहेत हो. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की उपादान कारण आणि निमित्त कारण मी तोच झालेला आहे ना. माझ्यापासूनच पंचमहाभूत आणि अष्टधा प्रकृती तयार झाली. त्यांनी सांगितलं की मन, बुद्धी, अहंकार आणि ते पंचमहाभूत. म्हणजे काय की माझ्यापासून जर झाली असेल तर याच्यामध्ये उपादान कारण कोण आहे, तोच, आणि निमित्त कारण कोण आहे, तोच. व्यवहारामध्ये कसं असते, निमित्त कारण वेगळा असतो आणि उपादान कारण वेगळं असतं. म्हणजे कुंभाराचं जे उदाहरण आपण घेतो की कुंभार हा निमित्त कारण आहे. त्याच्या मतीनुसार त्यानं मातीचे वेगवेगळे आकार तयार केले हो. त्यानं पंटी केली, त्यानं डेरा केला, त्यानं मडकं केलं, त्यानं सुराई केली, त्यानं काय ते वॉटर फिल्टर केला, काय जे केलं ते सगळं. याच्यामध्ये माती वेगळी आहे आणि कुंभार वेगळा आहे. म्हणजे उपादान कारण वेगळं आहे आणि निमित्त कारण वेगळं आहे. निमित्त कारण कुंभार आहे. पण या सृष्टीच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे, निमित्त कारण आणि उपादान कारण एकच आहे. भगवंत एकच हो, दुसरा कोण नाही तिथं. म्हणून तर या जगामध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काही नाहीच अशी धारणा संतांची झालेली असते. त्यामुळे समशत्रूचे मित्र, शत्रू आणि मित्र दोन्ही गोष्टी त्यांना समान का होऊन जातात, कारण धारणाच ही आहे ना की समोर येणारी व्यक्ती आहे ही जरी शत्रुवत वागत असली तरी देखील परमात्माच आहे. तो परमात्माच आहे, दुसरं कोण नाहीच या जगामध्ये. माझ्या आत बाहेर सगळीकडे तोच एकता बनून राहिलेला आहे. अशी स्थिती अंतःकरणाची ज्ञानरूप अवस्था झालेली असते. म्हणून देवभक्ता ऐक्य झाले. आणि ते कशामुळे, सत्संग वेगळं. सत्संग होता म्हणून ते झालं हो, नाही तर ते कसं होईल ना. संतांचा सहवास आवळे जीवास, दुणावे उल्हास अंतर्यामी. होता संत भेटी तयाची संगती, जाऊन एकांती कराव्या गुज गोष्टी. भक्ती सुधा रस सेवनी यथेष्ट, असावे संतुष्ट आत्मरंगी. स्वामी म्हणे मज हेची एक आस, संतांचा सहवास घडो सर्व काळ. सर्वाचा सर्वात सर्व काळ घडो, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सत. का, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. मोक्षश्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. जीवांना त्या शिवपदाच्या गादीवरती बसवणारे ते संत आहेत. जे त्रैलोक्य नाही दान, ते करती संत सज्जन. या संतांचे महिमान काय वर्णावे. काय संतांच्या बाबतीत काय बोललेले आहेत. आणि याचं कारण काय आहे, जो जाणेल भगवंत तया नाव बोलीचे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा, शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करणारा तो संत, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी जागे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे, तो संत. आणि त्या आतमध्ये ते ज्ञान असल्यामुळं समर्थांचं भाग्य हे होतं की प्रत्यक्ष सूर्याजी पंत वडील हे संत पुरुषच होते. त्यांचे मामा, आणि वैशिष्ट्य म्हणजे काय की समर्थ रामदासांची आई आणि एकनाथ महाराजांची पत्नी गिरजाबाई, त्या दोघी सख्या मावस बहिणी, सख्या मावस बहिणी होत्या दोघी. त्यामुळे लहानपणी कदाचित समर्थ गेले असतील तिकडे, आजोळी गेले असतील आणि त्यांनाही ते सहवास तो लाभलेला असेल. आणि त्यामुळे काय की संत संघामध्ये राहिल्यामुळं तो जो विचार जो आहे तो विचार त्यांना प्राप्त झाला. एवढाच नव्हे, आणि संत संघाचं जे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे विनोबांनी की देहाचा सहवास, विचारांचा लाभ आणि त्यानुसार आचरण, याला सत्संग असं म्हटलं. नुसतंच यायचं ऐकायचं आणि संध्याकाळी टीव्ही लावून पुन्हा हाय ते बघत बसायचं, तर दॅट इज नॉट अ सत्संग. ते सत्संग नाही. विचारांचा लाभ झालेला आहे आणि त्यानुसार आचरण करतोय हो तो. त्याला असं वाटतं की जे संतांनी प्राप्त करून घेतलं ते आता मला प्राप्त करून घेतलं पाहिजे. आता इतकी वर्ष आता मी हे सगळं करत आलो, पण यानं मला काही सुख प्राप्त झालेलं नाही, त्याला मला शाश्वत समाधान प्राप्त झालेलं नाही, त्याला मला शाश्वत आनंद प्राप्त झालेला नाही. आणि जो संतांना शाश्वत आनंद प्राप्त झालाय तो मला जर प्राप्त व्हायचा असेल
तर खऱ्या अर्थाने मी सत्संगामध्ये गेलं पाहिजे. आणि सत्संगामध्ये गेल्यानंतर त्यांनी जे काही सांगितलेला विचार जो आहे तो विचार घेऊन मी त्यानुसार आचरण केलं पाहिजे. आणि त्यानुसार जर आचरण केलं तर इथं जे लिहिलेलं आहे की संसारी पुंडावे चुकले, देवभक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले, सत्संगी करुणे, ते आपल्या जीवनामध्ये येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ते येणं शक्य नाही आहे. आणि म्हणून मारुतीराय समोर बसलेले आहेत, तर त्यांना आपण प्रार्थना करूया की आम्हाला असा सत्संग घडवून आणा की जेणेकरून आमचं संसारी पुंडावे चुकले, देवभक्ता ऐक्य झाले आणि मुख्य देवास ओळखले असं होऊन जावे. हरिओम तत्सत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरनाथ भगवान की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.